मुद्रे बुद्रुक येथील रस्त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मोर्चाद्वारे कर्जत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर। कर्जत नगर परिषद हद्दीतील मुद्रे बुद्रुक येथील अंतर्गत रस्ता 9 मीटर करण्याचा ठराव घेऊन निविदा काढून रस्त्याचे काम सुरू झाले। त्या रस्त्यासाठी 3,06,00,000 रुपये निधीही मंजूर झाला, परंतु जुना रस्ता अरुंद असल्याने नवीन रस्ता 9 मीटरचा कसा होईल या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेकडे विचारणा केली। नगर परिषदेने रस्त्याचे मोजमाप कोणत्या निकषावर केले असून त्यासाठी किती घरे अथवा जागा बाधित होत आहे, तसेच यासाठी ग्रामस्थांची सहमती आहे का असा कोणताही विचार न करता केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नागरिकांना खुश करण्यासाठी 9 मीटरचा रस्ता मंजूर करून ग्रामस्थांची घरे तोडण्याचे काम येथे शिवसेनेकडून केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून करण्यात आला। त्या प्रसंगी कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना तसे निवेदनही देण्यात आले। त्या प्रसंगी कर्जत नगर परिषदेचा गटनेता राजेश लाड, माजी नगराध्यक्ष शरद लाड, तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव, तानाजी चव्हाण, नगराध्यक्ष रजनी गायकवाड, नगरसेविका अर्चना बैलमारे, अश्विनी दिघे, प्रतीक्षा लाड, माजी नगरसेवक गुरुनाथ पालकर, स्मिता पतंगे, सोमनाथ पालकर, उदय पाटील यांसह अधिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। ज्या प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तर देण्याची तशी काही आवश्यकता वाटत नाही। जी काही उत्तर आहेत ते आम्ही ग्रामस्थांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडून आम्ही त्याची उत्तर त्यांना देऊ एवढं मला निश्चित या ठिकाणी सांगावंसं वाटतं। प्रत्यक्षात जे काही या रस्त्याचं कामाचं श्रेय घेतात, गेल्या 20 वर्षापासून रखडलेला रस्ता मी माझ्या अथक प्रयत्नातून सुरू झाला असं जे काही त्यांना त्यांच्या मनाला वाटतं, त्या संदर्भामध्ये त्यांनी केलेल्या सर्व त्यांनी केलेल्या सर्व या विकास कामासंदर्भातल्या भूलताबा किंवा दिशाभूल करण्याचा जो काही त्यांनी प्रयत्न केला आहे, त्या कामांच्यातच त्यातनं आलेलं तो उद्योगजनक असं त्यांचं ते वक्तव्य आहे। खऱ्या अर्थाने या रस्त्याची सुरुवात होत असताना, गावातली विकास कामं करत असताना कधीही या रस्त्याला जर का अडचण आणायची असती किंवा त्या संतोष पाटलांच्या ठरवलेल्या विकास कामाला विरोध करायचा असता तर आम्ही तो विकास त्यावेळेस ठराव मंजूर न करता तो आम्ही त्यावेळेस त्या विकास कामाला अडचण आणू शकलो असतो। परंतु कर्जत शहरात विकासात्मक कामं करत असताना कधीही राजकारण डोळ्यासमोर न ठेवून प्रामाणिकपणानं सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ती विकास कामं प्रामाणिकपणे वेगवेगळ्या निधीतून आले विकास कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। 9 मीटरचा रस्ता, खरं तर तो रस्ता डीपीमध्ये नसताना मुळात रस्ता तो त्या अस्तित्वातच नाही आहे। त्या मुद्रे गावामध्ये गावठाणपासूनचा पूर्वीपासूनचा पूर्वपार रस्ता, त्याला लागून एक डीपी रोड आहे। मग त्या संदर्भामध्ये त्या रस्ता संदर्भामध्ये त्यांनी ती भूमिका घेतली असती। 9 मीटरचा रस्ता तिकडे ऑलरेडी मिळतोय, त्या रस्त्या संदर्भात त्यांची भूमिका असती तर त्यांनी ती भूमिका मान्य केली असती तर समजू शकलो असतो। मला या ठिकाणी आपल्या पत्रकार मित्रांना सांगावंसं वाटतं की या रस्त्याचं सुरुवातीला नगर परिषद क्षेत्रामध्ये आम्ही 70 आल्यानंतर 2014 साली सर्व भागामध्ये डांबरीकरण केल्यानंतर त्या गावातील रस्त्याचं सुद्धा डांबरीकरण करण्याचा आमचा प्रयत्न होता। तशा प्रकारचं स्थानिक नगरसेविका अर्चना बैलमारे यांचं पत्र प्रशासनाला होतं, परंतु त्यावेळेसुद्धा जर डांबरी रस्ता गावातला झाला तर मग पुढच्या सगळ्या या मलाई खाण्याच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करता येणार नाही। 3 कोटीच्या मोठ्या निधीवर त्यांचा डोळा पहिल्यापासूनचा होता। मग 3,06,00,000चा निधी मंजूर करून आणल्यानंतर त्यातला 9 मीटरचा रस्ता प्रत्यक्षात कागदपत्रांवरती असताना तो 5 मीटर 6 मीटर करून उरलेल्या पैशाचा अपहार करायचा आणि त्यातून मलाई खायची हा एकमेव दृष्टिकोन संतोष पाटलांनी डोळ्यासमोर ठेवून मग हे सर्व प्रश्न उत्तरं निर्माण केली आणि ग्रामस्थ म्हणून आम्ही त्या नगर परिषद प्रशासनाशी भांडत होतो, परंतु वैयक्तिक लेवलला त्यांनी पक्षापर्यंत पक्षाचा विषय सुरू केला म्हणून आम्हाला आज पक्षाच्या वतीनं त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागलं। जागाच उरत नाही आहेत, प्रचंड मोठं नुकसान त्यांचं होतं आहे। वर्षानुवर्ष 3-3 पिढ्यांपासून त्या ठिकाणी वास्तवत असलेली कुटुंब बेघर होतात। आमच्या नुकसान भरपाईचं काय रस्ता आहे तिथं नाही। रस्ता जर का सिटी सर्वेचं कामही सुरू आहे, सिटी सर्वेचं काम अंतिम टप्प्यात आहे। सिटी सर्वेचं काम सुरू झाल्यानंतर मग त्या रस्त्याला सुरुवात केली असती, मग आपण त्या नियमाप्रमाणे रस्ते घेतले असते तर आपण समजू शकलो असतो। परंतु सर्वसामान्य ग्रामस्थांना हाच प्रश्न पडला की आमच्या झालेल्या नुकसानाचं काय, आमचं नुकसान कोण भरून देणार आणि त्याच्यात तशा स्वरूपाचं लेखी मुख्याधिकाऱ्यांकडनं किंवा प्रशासनाकडनं जे काही माहिती पाहिजे ती मिळत नव्हती, पत्रव्यवहार करून सुद्धा मिळत नव्हती, म्हणून आजच्या मोर्चाचं आयोजन करावं लागलं। त्या आजच्या मोर्चाचा मागचा प्रामुख्यानं ग्रामस्थांना न्याय मिळावा, ग्रामस्थांचं होणारं नुकसान टाळावं हा एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही आजच्या मोर्चाचं आयोजन केलं। त्या गावातून मी निवडून गेलो, ज्या गावाच्या जडणघडणीत मी उभा राहिलो, मोठा झालो, त्या गावासाठी मला काहीतरी करण्याचा एक माझ्या मनात हेतू होता। त्यासाठी माझ्या गावाच्या रस्त्यासाठी मी 3,06,00,000चा निधी प्राप्त केला। नक्की यांची भूमिकाच मला कळत नाही का गावच्या विकासामध्ये का आडवे येत आहे। पहिला तर यांनी अर्ज केला की गावचा रस्ता 9 मीटरचा झाला पाहिजे आणि आता हेच म्हणतायत का गावचा रस्ता आहे त्या पद्धतीत करा म्हणून। मध्यंतरी ज्या वेळेला ह्यांनी अर्ज केला गावचा रस्ता 9 मीटरचा व्हावा म्हणून, त्यावेळेला नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वे लागला गेला, प्रत्येक घरांवरती फुल्ली पडली तेव्हा गावातला रस्ता प्रत्येकी घर किती फुटांनी तुटेल म्हणून।
मग गावातला ग्रामस्थांना घेऊन मी एक निवेदन दिलं नगर परिषदेला. त्याच्यामध्ये त्या निवेदनात असं उत्तर आलं की जसा मिळेल तसा त्या पद्धतीने गावचा रस्ता बनवूया. कारण की नगरपालिकेच्या स्थापनेपासून गावातील घरं जी नगरपालिका स्थापनेच्या अगोदरपासून आहेत, त्यामुळं कुणालाही बाधित न करता जसा मिळेल तसा रस्ता करावा. नक्की याच्यामध्ये राजकारण कोण करते ही सुज्ञ जनता जाणून आहे. त्यामुळं या निवडणुकीला गावातील ग्रामस्थ आणि सुज्ञ मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील.